मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयाअंतर्गत हेंडज गावात तलाठी म्हणून कार्यरत प्रमोद पुंडलिक लांडगे यांनी तहसील परिसरात अनेक आपत्तीच्या पैशांबाबत विचारणा करणाऱ्या सेतू केंद्र चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे। याबाबत मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मूर्तिजापूर तालुक्यातील हेंडज येथील अक्षय गजानन गोसावी वय 29 हे गावात त्यांचे सेतू केंद्र चालवतात। गावातील शेतकरी हे त्यांचे नियमित ग्राहक असल्याने ते त्यांची कामे आस्थेने करत असतात। सेतू केंद्र असल्याने नैसर्गिक आपत्तीचे पैसे खात्यात जमा झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी गावातील काही शेतकरी त्यांच्याकडे आले होते। त्यांनी शासकीय संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी पाहिली असता त्यांना दाताळ गावाच्या यादीमध्ये हनुमान संस्थांचे गट क्रमांक 343 ची रक्कम 17,000 बाधित क्षेत्र 2 हेक्टरचे पैसे ऑनलाईन आलेले दिसले। याबाबत विचारणा केली असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओके। नमस्कार, माझं नाव अक्षय गोसावी, राहणार हिंडज। सदर हा वाद अशामुळे निर्माण झाला की दताळ्याला असलेला पांडेबा यांनी मारुती देवस्थानाचे पैसे हे स्वतः घरच्या अकाउंटमध्ये घेतले। त्यानंतर 1 हेक्टर शेतकऱ्याला 2 हेक्टरची मदत देऊन सदर ही मदत शेतकऱ्याच्या खात्यात न जमा होता त्यांच्या घरच्याच खात्यात जमा केलेली आहे। सदर पुरावे मी हे प्रशासनाला दिलेले आहेत। पण तू विचारणारा कोण आणि काय, मी एक सेतू चालक म्हटलं त्यांना, तर त्यांनी मला रप्पा मारणं चालू केलेलं आहे। माझं मेडिकल तपासणी झालेली आहे, पोलीस स्टेशनमध्ये सगळे रिपोर्ट वगैरे झालेले आहेत। त्यात माझं नाक हे फ्रॅक्चर निघालेलं आहे। यांनी खूप प्रकारचं मला मारलेलं आहे असं, आणि त्यांना भान पण नव्हतं आणि खूप शिवीगाळ केलेली आहे त्यांनी मला। प्रशासनाला एकच विनंती आहे की प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा। हे ते खातेदार आहे, यांचा गट नंबर 434 आहे। यांचं 1 हेक्टर वावर असून मदत 2 हेक्टरची दाखवून सदर मदत ही यांच्या खात्यावर न जाता त्यांच्या घरच्याच्या खात्यावर गेलेली आहे। याचे पुरावे मी प्रशासनाला दिलेले आहे। करिता मला एवढं मारहाण केलेलं आहे। प्रशासनाने याची जबाब मला देण्यात यावा ही विनंती।